Good morning, student. See this second topic of joint stock company. See this first of the definition of the joint stock company. The number one of this according to section 2 subsection 20 of the Companies Act 2013. Company means a company incorporated under this act or under any provision company law. जे कंपनी ही कुठल्याही कंपनी कायद्याखाली नोंदणी झाली असेल तर तिला काय म्हटलं जाते, कंपनी असं म्हटलं जातं. सेकंड डेफिनेशन सांगितलेलं आहे अकॉर्डिंग टू प्रोफेसर H.L. हॅने. अ जॉइंट स्टॉक कंपनी इज अ वॉलंटरी असोसिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स फॉर प्रॉफिट having its capital divided into transferable shares, the ownership of which is the conditions of the membership. प्रोफेसर H.L. हॅने यांनी डिफिनेशन आले की ते म्हटलं की जॉइंट स्टॉक कंपनी इज अ वॉलंटरी असोसिएशन, ही काय ऐच्छिक संघटना आहे. त्याचबरोबर त्याचं काय केलं तर प्रॉफिट ही डिवाईड केलं जातं, म्हणजे प्रॉफिटसाठी ती कंपनीची स्थापना केली जाते. हॅविंग इट्स कॅपिटल डिवायडेड इंटू ट्रान्सफरेबल शेअर्स. त्याचबरोबर त्याचं जे काही भांडवल आहे ते भांडवल काय करतात भागांमध्ये विभागलेले असते. द ओनरशिप ऑफ विच इज द कंडिशन्स ऑफ मेंबरशिप. त्याचबरोबर त्याची जी काही मालकी आहे ती मालकी त्या कंपनीचे काही जे मेंबर्स आहे, सभासद आहेत त्यांच्यामध्ये विभागलेली असते. यालाच काय म्हणायचे, कंपनी असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस फीचर्स ऑफ जॉइंट स्टॉक कंपनी. दिस फर्स्ट फीचर्स ऑफ इन दिस डेफिनेशन ऑफ voluntary association. A joint stock company is a voluntary association of persons. Membership of the company is to open to all. A person at his own wish can become or leave membership of the company, subject to the provisions of the articles of associations of the company. म्हणजे ऐच्छिक व्हॉलंटरी असोसिएशन म्हणजे काय, ऐच्छिक संघटन की नियमावलीनुसार त्या कंपनीमध्ये कुठल्याही व्यक्तीला स्वतःहून त्या कंपनीमध्ये सहभागी होता येतं. त्याचबरोबर ते कंपनी त्याला स्वतःही सोडून जाता येतं. म्हणजे त्यांना कंपनीमध्ये सहभागी होणं किंवा कंपनी सोडून जाणं हे त्यांच्यावर स्वतःच्या इच्छेवर ते अवलंबून आहे. त्यामुळे त्याला ऐच्छिक संघटन असं म्हटलं जातं. सेकंड पॉईंट्स ऑफ इनकॉर्पोरेटेड असोसिएशन. A joint stock company is an association of persons formed and registered under the Companies Act. Registration or incorporation is compulsory. An association obtains the status of a joint stock company only after its registration under the Companies Act. इनकॉर्पोरेटेड असोसिएशन मीन्स नोंदणीकृत संघटना. कंपनीची नोंदणी ही कंपनीच्या कायद्यानुसार नोंदणी झालेली असल्यामुळं कंपनीचं कामकाज हे कायद्याला अनुसरून केलं जातं. हे कोणतेही त्याचबरोबर त्या कंपनीची नोंदणी करणं आणि त्याचं रजिस्ट्रेशन करणं फार गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. त्याशिवाय ती कंपनी अस्तित्वात येऊ शकत नाही. नेक्स्ट पॉईंट नंबर थर्ड, सेपरेट लीगल एंटिटी. A joint stock company has legal entity. It enjoys separate legal status. Its existence is different from its members and directors. The members are the owners and are liable in limited way for the act of their company and are conferred with rights and duties. सेपरेट लिगल एंटिटी म्हणजे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. कंपनीची स्थापना ज्यावेळेस होते त्याची स्थापना ही कंपनीच्या स्थापनेवरती त्या कंपनीचे काही मेंबर्स आहेत, त्याचबरोबर त्याचे काही डायरेक्टर्स आहेत, तर कुठल्याही प्रकारचा परिणाम त्या कंपनीच्या स्वातंत्र्यावरती होत नाही. म्हणजेच कंपनी ही स्वतंत्र असते, कंपनीवरती कुठल्याही व्यक्तीचा डायरेक्ट परिणाम होत नाही. त्यामुळे काम करत असताना कंपनीचे जे काही शेअर होल्डर्स आहेत आणि डायरेक्टर्स आहेत ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. नेक्स्ट पॉईंट्स ऑफ नंबर फोर्थ आर्टिफिशियल पर्सन. A joint stock company is an artificial person created by law. It is created by a legal process and has its own independent personality. It enjoys certain legal rights like a person. For example, enter into contracts, purchase and sell assets and property, appoint persons as employees, etc. But it cannot act on its own like a natural person
as it is an artificial person. So this artificial person means the कृत्रिम व्यक्ती. जस्ट अ कंपनी इज आर्टिफिशियल पर्सन. कंपनी हे काय एक कृत्रिम व्यक्ती म्हणून काम करत असते. म्हणजे जसं माणसाला बाह्य स्वरूपाचं अंग असतं तसे कंपनीला बाह्य स्वरूपाचं अंग नसून ती काय स्वतःचं काम हे काय करत असते, स्वतः करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र त्यासाठी त्याचे वेगळे हक्क जे काय राईट्स आहेत ते वेगळ्या व्यक्तीने काय केलं, इश्यू केलेले असतात. नेक्स्ट पॉईंट नंबर 5, perpetual successions. A joint stock company has a perpetual successions, means continuous existence. Its existence is not affected by death, insolvency or retirements of any its members. प्रॉफिटच्या सक्सेस म्हणजे काय, चिरंतन अस्तित्व. कंपनीला एक काय चिरंतन अस्तित्व प्राप्त झालेलं असतं की कंपनीच्या म्हणजे कंपनीमध्ये काम करण्याचे काही व्यक्ती आहेत किंवा कंपनीचे काही मेंबर्स आहेत, त्या मेंबरचा काय झालं असेल, डेथ झाला असेल किंवा तो इन्सॉल्वेंट म्हणजे दिवाळखोर झाला असेल, और रिटायरमेंट किंवा काय झालं असेल, रिटायरमेंट्स त्यांनी घेतले असेल, म्हणजे त्याने कंपनी सोडली असेल, तर अशा ह्या तीन परिस्थितीमध्ये कुठल्याही तिन्ही परिस्थितीमध्ये कंपनी काय होत नाही, बंद पडत नाही. त्यामुळे कंपनीचं अस्तित्व हे काय चिरंतन काळ असतं. नेक्स्ट पॉईंट नंबर 6, कॉमन सील. अ जॉइंट स्टॉक कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन without physical existence like a nature person. Hence, it is not in a position to sign its name. However, it has a device in the form of common seal. This common seal acts as its signature. It is affixed on all the important documents and contract of the company. Usually, two directors and the secretary sign the documents as witness after the seal is affixed. कॉमन सेल मीन्स सर्वमान्य नाममुद्रा किंवा त्याला बोधचिन्ह असं म्हटलं तर ज्यावेळेस कंपनी काम करत असते त्यावेळेस कंपनी काम करत असताना कंपनीचे काही वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत, त्या डॉक्युमेंट्सवरती कंपनीचे काय केले असते, सील उमटवला होता. त्या सीलवरती त्या कंपनीचे काय होते, सील मीन्स कंपनीचं जे अस्तित्व आहे त्याला आपण म्हटलं तर जॉइंट स्टॉक कंपनीचं आर्टिफिशियल पर्सन, ती कृत्रिम व्यक्ती आहे. जोपर्यंत कंपनीचं सील त्या डॉक्युमेंट्सवरती उमटवलं जात नाही तोपर्यंत त्या डॉक्युमेंट्सला कुठल्याही प्रकारचं कायदेशीर अस्तित्व निर्माण होत नाही. त्याचबरोबर ते सील आहे, त्याचबरोबर त्या सीलवरती काय करावं लागतं, जे काय डायरेक्टर्स आहेत तर त्या डायरेक्टर्सपैकी 2 डायरेक्टरची आणि एका सेक्रेटरीची साईन असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट नंबर 7, लिमिटेड लायबिलिटी. The liability of shareholders of a joint stock company is limited. It is limited up to the unpaid part of face value of shares held by the shareholders. Shareholders is liable to pay only the unpaid amount on his shares. If any shareholders is not concerned with debt and liability of the company, personal property of the shareholders cannot be used for repayment of debt of a company. लिमिटेड लायबिलिटी मीन्स मर्यादित जबाबदारी. काय म्हटलं आहे, द लायबिलिटी ऑफ द शेअर होल्डर्स ऑफ ए जॉइंट स्टॉक कंपनी इज लिमिटेड. कंपनीचा जो काही शेअर होल्डर्स आहे त्या शेअर होल्डरची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. मर्यादित स्वरूपाची म्हणजेच काय की ज्यावेळेस कंपनी स्थापन झाली असते त्यावेळेस कंपनी स्थापन झाल्यानंतरला कंपनी वेगवेगळ्या स्वरूपातून काय करते, लोनच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या माध्यमातून भांडवल जमा करत असते. आणि त्या भांडवलाची जेव्हा ते भांडवल परतफेड करायचे असेल त्यावेळेस परतफेड करत असताना कंपनीच्या ज्या काही शेअर भागधारक आहे त्या भागधारकांची स्वतःची जी काही खाजगी मालमत्ता त्या खाजगी मालमत्ताचा विचार केला जात नाही. जे कंपनीचे भांडवल परतफेड करत असताना त्या भागधारकांच्या खाजगी मालमत्तेचा विचार होत नाही. म्हणून त्या सभासदांची जबाबदारी कशी आहे, मर्यादित स्वरूपाची आहे. नेक्स्ट पॉईंट नंबर 8, सेपरेशन ऑफ ओनरशिप अँड मॅनेजमेंट. इन अ कंपनी, ownership is separated from management. Shareholders are real owners of the company. However, they are unable to manage the day-to-day affairs of the company because number 1, they are large in number, they are scattered, and they keep changing because shares are transferable. मालकी व व्यवस्थापन यांचे विभक्तीकरण.
काय सांगितलं की कंपनीचे काही शेअर होल्डर्स आहेत आणि कंपनीचे काही डायरेक्टर्स आहेत, त्यांच्यामध्ये काय झालं, कामाची विभागणी केली जाते. मात्र कंपनीचे सगळे जे काम हे कंपनीचे शेअर होल्डर्स करत असतात. भागधारकांकडे त्याची काही विभागणी केलेली नसते. का? तर त्याला 3 कारणं सांगितलेली आहेत. कारण दे आर लार्ज इन नंबर, कंपनीचे काय मेंबर्स आहेत ते मेंबर्स ही त्या संख्या ही फार प्रचंड प्रमाणामध्ये असते, म्हणजे कंपनीची सभासद संख्या जास्त असते. पुढे सेकंड सांगितलं दे आर स्कॅटर्ड, ते सभासद काय असतात, विखुरलेले असतात. आणि त्यानंतर थर्ड सांगितलं आहे दे कीप चेंजिंग बिकॉज शेअर्स आर ट्रान्सफरेबल, त्यांची काही भाग सतत सातत्याने हस्तांतर करत असल्यामुळं त्यांची मालकीसुद्धा काय होते, हस्तांतरित होत असते. त्याच्यामुळे कामाची ही काय असतात, कामाची विभक्तीकरण झालेली असते. नेक्स्ट पॉईंट नंबर 9, ट्रान्सफरेबिलिटी ऑफ शेअर्स. The shares of public company are freely transferable. Shareholders can sell shares as and when they desire. Membership comes to an end once the shares are sold. Shares of private company are not freely transferable. ट्रान्सफरेट ऑफ शेअर्स म्हणजे भागांचे हस्तांतरण. जे काही पब्लिक कंपनी आहे, म्हणजे सार्वजनिक कंपनीचे काय असतात, भाग हे हस्तांतर होऊ शकतात. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ते काय होतं, त्याला हस्तांतरित करता येतात. त्यामुळे भागांची जी मालकी आहे ती मालकी एका व्यक्तीकडून ही दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे जात असते. नेक्स्ट पॉईंट नंबर 10, नंबर ऑफ मेंबर्स. अ जॉईंट स्टॉक कंपनी इज युजली ओन बाय a large number of persons. A private limited company must have minimum 2 members and maximum 200 members. A public limited company must have minimum 7 members and there is no limit on the maximum number of members. नंबर ऑफ मेंबर्स मीन्स सभासद संख्या. द जॉईंट स्टॉक कंपनी ही खाजगी कंपनी असेल तर त्या खाजगी कंपनीसाठी काय सांगितलं, किमान 2 व्यक्ती आणि जास्तीत जास्त 200 व्यक्ती काय आज कंपनीमध्ये समाविष्ट असू शकतात. त्याचबरोबर जर पब्लिक कंपनी सार्वजनिक कंपनी असेल त्यासाठी किमान 7 व्यक्ती आणि जास्तीत जास्त संख्येवरती कुठल्याही प्रकारच्या मर्यादा घालण्यात आलेल्या नाहीत. नेक्स्ट पॉईंट ऑफ नंबर 11, कॅपिटल. अ जॉईंट स्टॉक कंपनी कॅन रेज hug capital. Due to large number of members, hug amount of capital can be collected by the company in the form of shares, debentures, bonds, public deposits, etc. It can also obtain loans from banks and financial institutions. The collect of this capital from this large numbers of मेंबर्स. कंपनीमध्ये जे काही भांडवल उभारायचे ते भांडवल हे मोठ्या प्रमाणामध्ये उभारता येते. का? कारण कंपनीमध्ये असणारी काही सभासद संख्या आहे ती सभासद संख्या ही कशी आहे, अति प्रचंड आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मर्यादा सभासद संख्येवरती घालण्यात आलेला नसल्यामुळं त्या पद्धतीनं तेवढं भांडवल कंपनी जमा करत असते. मग त्यामध्ये अनेक सोर्ससुद्धा कंपनीकडे आहे. त्यामध्ये अजून एक कोणकोणते सोर्स आहेत, त्यामध्ये शेअर्स आहे, म्हणजे भागांच्या माध्यमातून कंपनी भांडवल उभारू शकते. त्याचबरोबर डिबेंचर आहे. डिबेंचर मीन्स कर्जरोख्यांच्या माध्यमातून कंपनी भांडवलाची उभारणी करू शकते. त्याचबरोबर बॉन्ड्स आहेत, बंधपत्र, पब्लिक डिपॉझिट आहे, सार्वजनिक ठेवी, या सगळ्या माध्यमातून कंपनी स्वतःला जे काही भांडवल आहे त्या भांडवलाची उभारणी करून घेऊ शकते. अँड नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट नंबर 12, गव्हर्नमेंट कंट्रोल. अ जॉईंट स्टॉक कंपनी हॅज टू वर्क अंडर गव्हर्नमेंट कंट्रोल्स अँड सुपरविजन्स. Registration is compulsory for all companies. A registered company must follow the regulations given in the company law. A company has to file a copy of statements of profit and loss, balance sheet and other financial statements with the register. कंपनीची नोंदणी ही कंपनीच्या नियमानुसार, म्हणजे कंपनी जे काही गव्हर्नमेंट ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार कंपनीचं काय नोंदणी झाल्या असल्यामुळे बरेचसे सरकारी जे काही नियंत्रणं आहेत ते नियंत्रणं पाळून कंपनीला काम करावं लागतं. याबरोबरच कंपनीचे काही वेगवेगळे स्टेटमेंट्स आहेत. मग त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस असेल, त्यानंतर बॅलन्स शीट आहे, हे जे काही फिनान्शियल इन्फॉर्मेशन आहे ती फिनान्शियल इन्फॉर्मेशनसुद्धा कंपनीचा जो काही रजिस्टर आहे, म्हणजे कंपनीचा जो काय कार्यालयीन व्यवस्थापक आहे त्या कार्यालयीन व्यवस्थापकाकडे किंवा नोंदणीकृत अधिकाऱ्याकडे ते सगळं काय करावे, दाखल करावे लागतात. थँक्यू.